नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। नागपूर हिट अँड रन प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अकोल्यात वक्तव्य करणे टाळले आहे। शिवसेना ठाकरे गटातर्फे हिट अँड रन प्रकरणी बावनकुळेंवर आरोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांचा मुलगा संकेत याचे नागपूर हिट अँड रन अपघात प्रकरणी अद्याप मेडिकल का झाले नाही असा सवाल उपस्थित केला होता। तर संजय राऊत यांनी या प्रकरणातील तिन्ही जणांनी हॉटेलात बीक खाल्ल्याचे आरोप केला। सुषमा अंधारे यांच्या आरोपाला पोलिसांनी उत्तर दिले, तर संजय राऊत यांच्या प्रश्नाचे उत्तर हॉटेल मालकांनी दिलं असल्याचं म्हणत या आरोपांवर बावनकुळे यांनी अधिक बोलणं टाळलं। गोंदिया भंडाराचे खासदार प्रकाश पडोळे यांच्या गाडीच्या बोनटवर बसून पूरस्थिती पाहणी करीत असल्याच्या व्हिडिओवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली। भंडारा गोंदियाची जनता लवकरच निर्णय घेईल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। बडनेरा मतदारसंघातून रवी राणा यांनी उमेदवारी मागितली असल्याचं म्हणत आम्ही आमचे जे कार्यकर्ते नाराज होतील त्यांना आम्ही सांभाळू असेही बावनकुळे म्हणाले। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अकोला दौऱ्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर टीका केली। बावनकुळे यांनी सकाळी मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी बूथ स्तरापासून आत्तापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या। यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, रावसाहेब कांबे, भूषण कोकाटे, गिरीश जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे म्हणाले। काय झालं नेमकं ते बैठक? मी आता बोललो, सकाळी बोललो आहे आणि आता उद्या बोलणार। दादा ते संजय राऊतांना आर्थिक विरोधात सवाल और निशान पैदा कर रहे हैं, क्या बोलेंगे? क्या प्रधानमंत्री जी जो चंद्रशेखर कांबे की पूजा अर्चना करने जाते हैं और विरोधक उन पर आरोप लगा रहे हैं कि यह राजनीति हो रही है। गणेश उत्सव ऐसा उत्सव है कि हमारे राष्ट्रभक्ति, राष्ट्र प्रेम, समाज की मजबूती, समाज का नवनिर्माण और देश में ऊर्जा लाने का एक बहुत बड़ा त्योहार गणेश उत्सव है। और गणेश जी जहां भी विराजमान होते हैं, एक बहुत खुशी की बात है कि चंद्रचूड़ जी की आज जब गणेश जी का वहां पर स्थापना हुई तो प्रधानमंत्री जाना कि देश के लिए, देश की आने वाली संस्कृति, समाज के लिए ये अच्छा है। हर व्यक्ति को अधिकार है गणपति पूजा करने का, गणेशोत्सव मनाने का। चंद्रचूड़ जी ने, हमारे मुख्य सर न्यायाधीश जी ने अगर गणेश जी की स्थापना की और प्रधानमंत्री जी को वहां पर निमंत्रण दिया है तो निश्चित अच्छा है। हमने सब में, हम कोई भी राजनीति में हो, कोई भी पार्टी के हो, गणेश उत्सव में जात पात धर्म, कोई अधिकारी है, कोई जस्टिस है, कोई कौन पद पे, ये महत्व का नहीं है। गणेश पूजा महत्व की है। तो इसलिए ये बात को राजनीति करना एक गंदे दिमाग का लक्षण है। कोई भी अगर गणपति उत्सव को लेकर अगर टीका टिप्पणी करते हैं, गंदी दिमाग का लक्षण है, ऐसा मुझे लगता है। दादा सुषमा अंधारेंना एक आरोप लावलेला आहे का मेडिकल नाही झाली संकेतची, काय म्हणतात? अरे बाबा, कालच बोललो याच्यावर। दादा कालच बोललो संजय राऊतांनी कालच बोललो मी याच्यावर सर्व। संजय राऊतांनी आरोप लावलेला आहे। अरे कालच संजय राऊतांनी उत्तर मी दिलंच पाहिजे का? कालच दिलं, त्यांनी दिलं, हॉटेल मालकाने उत्तर दिलंय। हॉटेल मालकाने त्याचं उत्तर दिलं, मला त्याची गरज नाही आहे। आणि अंधारेचं उत्तर पोलीस इन्स्पेक्टरने दिलं। भंडारा गोंदिया जिल्ह्याचा एक मिनिट थांब मुकेश। पाहणी करताना खासदार प्रकाश पडोळे गाडीच्या बुलेटवर बसून बनवत आहेत, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यांच्या कृतीला आपण कसं बघणार? नाही, जेव्हा निवडणूक होती लोकसभेची, तेव्हाच सांगितलं होतं
की काही लोक सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत. काहीला घराणेशाही आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घराणेशाही नाहीये. पायी पायी सुद्धा पूर्वहानी करू शकतो. पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचं आमचं ऐकलं नाही. तेव्हा आम्ही सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे, 5 वर्ष हाय प्रोफाईल वागतील. आमचे सुनील मेंढे बिचारे पायी पायी फिरायचे, आता पडोळे मोनोटर फिरतात. तर भंडारा गोंदियाची जनताच निर्णय करेल. भंडारा मतदारसंघातून रविराणा उमेदवार हे तर महायुती ठरवेल, हे तर पार्लमेंटची बोर्ड ठरवेल. त्यांनी सांगितलं फडणवीसांनी आम्हाला हिरवी झेंडी दिलेली आहे, यावर वाद सुरू आहे. असं आहे, ते सिटिंग आमदार आहे आणि सिटिंग आमदारला वाटतं कुठलाही तो आम्हाला सीट मिळाली पाहिजे, मी लढलो पाहिजे, काय गैर काय आहे. सीट मिळाली पाहिजे आणि मी लढलो पाहिजे, सिटिंग आमदारला वाटतं. त्यामुळे गैर काही नाही आहे. त्यांनी महायुतीकडे मागणी केली आहे, महायुती योग्य निर्णय करेल. पण भाजपचे नेते कार्यकर्ते नाराज आहेत त्या ठिकाणी. यावेळी एका पदावर कुणी एकच लढू शकेल. काही नाराजी होईल, काही विजय होईल. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याची शक्ती आमच्याकडे आहे. आमचे जे काही कार्यकर्ते नाराज होतील त्यांना आम्ही सांभाळू. ओके.